श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। परम पूज्य बाबाजी महाराज की जय, परम पूज्य गुरुजी महाराज की जय, परम पूज्य भाऊ साहेब ग्रामस्थ की जय, सब संतन की जय। मित्रांनो, आज आपण रामरक्षा का म्हणावी याच्याबद्दल एक माहिती पाहणार आहोत। आपण का म्हणावी रामरक्षा? आपल्या लहानपणी आपले आईवडील, आजी आजोबा संध्याकाळच्या वेळेला जबरदस्तीने देवासमोर बसून रामरक्षा म्हणायला लावायचे। पण रामरक्षा का म्हणावी याच्या मागे उद्देश काय हे आपल्याला कधीच माहीत नव्हतं। आणि हा उद्देश आजी आजोबांनाही समजावा, आपल्या आईवडिलांनाही समजावा, त्याच करता हा व्हिडिओ। जसं आपले मुस्लिम बांधव राहतात, ते लहानपणापासून त्यांच्यावर रुजवलं जाते की रोज तुम्हाला नमाज पढायची आहे, दिवसातून 5 वेळा, आणि दर शुक्रवारी नमाज पढायचीच आहे। तर जशी त्यांची बुद्धी वाढते तसतशी ते नमाज पढायला जातातच ना। पण आपण काय करतो, जशी आपली बुद्धी वाढते तसतसं आपण या रामरक्षेला विसरतो, रामरक्षा रोज म्हणायला विसरतो। तर हे विसरू नये, रामरक्षा का म्हणावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर रामरक्षा, पहिला प्रश्न येतो की रामरक्षा हे स्तोत्र आहे का मंत्र? खूप लोक म्हणतात की रामरक्षा स्तोत्र आहे, खूप लोक म्हणतात की रामरक्षा हे मंत्र आहे। तर रामरक्षा हे अद्वितीय स्तुती स्तोत्र आहे, रामाची स्तुती केलेले स्तोत्र आहे, अभेद कवच पण आहे आणि सोबत महामंत्र देखील पण आहे। कारण रामरक्षा सगळ्याच दृष्टीने आपले रक्षण करते, म्हणून रामरक्षा म्हणायलाच पाहिजे। याला गर्भ कल्याण मंत्र देखील म्हटल्या जातात। हा जो रामरक्षा आहे याला गर्भ कल्याण मंत्र देखील म्हटल्या जाते। त्यामुळे ज्या स्त्रिया प्रेग्नेंट असतील ना, त्यांनी अवश्य रामरक्षा मंत्र, रामरक्षा स्तोत्र रोज म्हणावे। तसं पाहिलं तर याचक आणि दानी यांचं नातं कसं असते, फार दुर्मिळ असं आहे। कोणी याचक असेल आणि कोणी दानी असेल, यांचं नातं कसं असते, फार दुर्मिळ असं असते। असं म्हणतात, याचक हा चातकासारखा असावा। चातक पक्षी तुम्हाला माहीत आहे ना, पावसाची वाट पाहत राहतो, माहीत असेल तुम्हाला चातक पक्षी। तर चातकासारखा असावा आणि दानी हा मेघासारखा असावा। म्हणजे याचा अर्थ काय, दानी मेघासारखा आणि याचक हा चातकासारखा। जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो आणि पाऊस आल्यावरच आपली तहान भागवतो, तसंच कसं आहे दानी हा कसा असावा, म्हणून दानी हा कसा असावा, मेघासारखा असावा। जेव्हा कुणाला गरज असेल तेव्हा दानीने समोर येऊन त्याची मदत करायला पाहिजे। परंतु दान करताना देखील सपात्री दान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे। यात सर्वप्रथम पाने आली, फुले आली, झाडे आली, नंतर पशुपक्षी आणि मग प्राणी मात्र येतात। म्हणजे मनुष्याचा क्रमांक कधी लागतो, सर्वात शेवटचा क्रमांक हा मनुष्याचा आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे या चातकापरी जरी काही अनुभूती मिळवण्यासाठी आपण आर्तता बाळगली तर रामरक्षारूपी मेघातून नक्कीच मनोकामनेचा वर्षाव करतात। हे रामराय जे आहे ना, ते रामरक्षारूपी मेघातून नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता वर्षाव करतील। म्हणून तेजस्वी असे रामरक्षेचे महत्त्व आज आपण पाहणार आहोत। आपली जी हिंदू संस्कृती आहे त्याच्यामध्ये स्तोत्र, मंत्रोच्चार या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या लहानपणापासून वडीलधारांकडून या जे स्तोत्र आहे यांचे बाळकडू नेहमीच प्रत्येकाला मिळत असते, प्रत्येकांच्या घरी हे बाळकडू दिले जाते। यात रामरक्षा हे स्तोत्र अग्रस्थानी आहे। ढोबळ मनाने रामरक्षेचे जे महत्त्व आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहेच, पण काही वेळेला आपण आपले आईवडील म्हणतात म्हणून किंवा पूर्वीच्या लोकांनी घालून दिलेली सवय किंवा नित्य नियम म्हणून हे म्हणायचे असे आपल्याला वाटते किंवा असे आपल्याला भासते।
केवळ भीतीपोटी हे म्हणायचे वा भगवंतांना भजायचे हे काही बरोबर नाही. केवळ एका भीतीपोटी रोज रामरक्षा म्हणायची आणि असे भगवंताला भजायचे हे काही बरोबर नाही वाटत. पण या स्तोत्राचा निष्कर्ष तुम्ही काढला तर फार उदांत आहे. हे कधी कळेल तुम्हाला? या स्तोत्राचा अभ्यास केल्यावर. कारण काही वेळेला मुलं काय म्हणतात, आम्ही रोज म्हणतो पण परिणाम तर दिसत नाही. मग का म्हणायचे हे स्तोत्र? आपल्या घरची मुलं का म्हणतात, मी रोज रामरक्षा म्हणतो पण मला परिणाम दिसत नाही, तर मग रामरक्षा का म्हणायची? ही जिज्ञासा जेव्हा जन्म घेते तेव्हा त्याची सखोल परिपूर्ती करणं आवश्यक आहे. अशा कोणत्या जिज्ञासाने आपल्या घरी जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये जन्म घेतला तर त्याची सखोल परिपूर्ती करणे नेहमी आवश्यकच आहे. कारण आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक युगात याची कारणं गरज जाणून घेणे हे कायम फायद्याचेच ठरेल. तर आज हा रामरक्षेचा अभ्यास, विचारांचे अफाट तत्वज्ञान किंवा पसारा तुमच्या समोर मांडायचा मी जो काही घाट घातला आहे तो निश्चित काही प्रवचन्स आहेत, काही आध्यात्मिक ग्रंथ आहे त्याचा आधार घेऊनच घातलेला आहे. रामरक्षेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक ध्यास आहे आणि हे महत्त्वाचे जे कार्य आहे ते माझ्याकडून घडविण्याची भगवंताचीच इच्छा दिसत आहे. आणि मी फक्त काय, एक निमित्त मात्र आहे, एक फक्त निमित्त आहे. भगवंतालाच असे वाटते की रामरक्षाचे महत्त्व काय आहे, रामरक्षा का म्हणावी. प्रत्येकाने हे तुम्हाला कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि ते समजवण्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यासमोर बसलो आहे. मी फक्त एक निमित्त आहे. सर्वसामान्यपणे रामरक्षा स्तोत्रात रचा उच्चार खूप वेळा येतो. ज्यांना जे रामरक्षा स्तोत्र म्हणतात त्यांना माहीत असेल की र हे अक्षर किती वेळा येते, र हा शब्द किती वेळा येतो. लहान मुलांना वाणी शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी या रामरक्षा स्तोत्रेचा लाभ होतो. ज्या मुलांची वाणी स्पष्ट नसेल, ज्या मुलांची वाणी शुद्ध नसेल, अशा मुलांनी रोज रामरक्षा स्तोत्र म्हणावे तर त्यांची वाणी शुद्ध होईल व वाणी स्पष्ट होईल. हा प्रथम फायदा सांगतो. तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे सायंकाळी किंवा संध्याकाळी, काही लोक सायंकाळ म्हणतात, काही लोक तिन्ही सांज म्हणतात, काही लोक संध्याकाळ म्हणतात. तर हे जे स्तोत्र म्हटलं, कोणतं स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र म्हटलं तर सकारात्मक ऊर्जेच्या लहरी घराभोवती एक कुंपण किंवा एक कवच निर्माण करतात. तुम्ही संध्याकाळी रोज तुमच्या घरी रामरक्षा स्तोत्र म्हटलं तर या स्तोत्रामुळे एक कवच तुमच्या घराभोवती निर्माण होते, जेणेकरून बाहेरची नकारात्मक ऊर्जा राहते, जे विघ्न राहतो, जो बाधा राहील, याला काय होते, आळा बसतो. बाहेरून तुमच्या घरी येणारे कोणते विघ्न, कोणती नकारात्मकता ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा काही बाधा असेल त्याला काय बसतो, त्याला आळा बसतो. म्हणून संध्याकाळच्या वेळी आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायला पाहिजे. कारण संध्याकाळच्या वेळी सात्विक वृत्ती कमी येऊन जी तामस वृत्ती असते ना तिचा प्रभाव व दृष्ट शक्तीचा प्रभाव वाढू लागतो. म्हणून ही आराधना संध्याकाळी करावी. यशस्वी प्रभावी जीवन जगायचे असेल तर सहसते चैतन्य शक्तीचा स्तोत्र असलेली ही रामरक्षा अर्थ लक्षात घेऊन म्हटली तर आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न व आत्मविश्वास असा पूर्ण आयुष्यामध्ये लाभ होतो. ही रामरक्षा समजा तुम्ही एक आराधना म्हणून रोज संध्याकाळी म्हटली तर काय होईल, आरोग्य संपन्न आयुष्य भेटेल, ऐश्वर्य संपन्न आयुष्य भेटेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे आत्मविश्वास राहील. आता हे रामरक्षा स्तोत्र कोणी रचले व का रचले याचं पहिले आपण काय पाहू, एक निरूपण पाहू. पहिला मंत्र काय, श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता. बुध कौशिक ऋषींनी रामरक्षा रचली आहे आणि राम आणि सीता त्याची दैवत आहे. दुसरं काय आहे, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. इथे काय लिहिलं आहे, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. श्रीरामाचे चरित्र 100 कोटी श्लोका इतके कसे आहे, विस्तृत आहे. वरील 2 श्लोकांचा अर्थ एका गोष्टीरूपी आहे.
महादेवांनी रामचरित्र सहस्त्रकोटी श्लोकामध्ये बद्ध केलं आहे. याची जी गोष्ट आहे माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, फक्त हिंदी भाषेमध्ये. आज हा व्हिडिओ मला वाटतं खूप दिवसानंतर मराठीमध्ये करत असेल, ठीक आहे ना. नॉर्मली मी या चॅनलवर हिंदीमध्येच व्हिडिओ बनवतो. तेव्हा देव, दानव आणि ऋषी यांना ते अद्वितीय वैभव असलेले श्लोक प्राप्त करण्याचा काय झाला, मोह झाला व या श्लोकाचे समान वाटप व्हावे अशी अभिलाषा त्यांनी श्री शंकर, श्री महादेव यांना बोलून दाखवली. तेव्हा हे सर्व श्लोकांच्या काय झाले, समान वाटप करण्यात आले. हे जे ते 100 सहस्त्रकोटीचे श्लोक होते त्यांचे समान वाटप करण्यात आले. आता अगदी एक श्लोक उरला, तो 32 शब्दांमध्ये. म्हणजे तो कोणता होता, अनुष्टुप छंदामधला एक श्लोक उरला होता. अनुष्टुप छंदामधला 32 अक्षरांचा एक श्लोक उरला होता. त्यामुळे परत काय केलं गेली, 30 अक्षरे वाटल्या गेली. आता फक्त 2च शब्द उरले. ते कोणते होते, राम. कोणते शब्द उरले, 2 शब्द. 32 पैकी 30 अजून वाटले महादेवांनी, उरले 2, राम. आणि तो महादेव यांनी स्वतःजवळ ठेवला. तो शब्द राम हा शब्द महादेव यांनी स्वतःजवळ ठेवला. देव, दानव आणि ऋषी निघून गेले, परंतु बुध कौशिक ऋषींना मात्र चैन पडेना. त्यांना कळाले की मूळ गाभा, मूळ आत्मा, मूळ चैतन्य शंकराजवळ राहिले आहे. बुध कौशिक ऋषींना या वैभवाची, या चैतन्याची अनुभूती हवीच होती. त्यामुळे ते ध्यानस्थ बसले. ती आर्तता भगवान शंकराला जाणवली व त्यांनी रामरक्षा बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन सांगितली आणि बुध कौशिक ऋषींनी ती रामरक्षा रूपात लिहून काढली. असे हे कोटी श्लोकातील एक एक अक्षर मनुष्यांच्या मोठमोठ्या पापांचा नाश करते. असे हे कोटी श्लोकातील एक एक अक्षर काय करते, आपण जे मनुष्य आहो त्यांच्या मोठमोठ्या पापांचा नाश करते. म्हणून काय श्लोक आलाय, जो श्लोक तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितला, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. याचाच अर्थ आहे की आपले एक एक पाप हे नाश करते. पुढचा श्लोक काय आहे, अनुष्टुप छंद सीता शक्ति श्रीमद्दनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. हनुमान ज्याचा प्रत्येक श्वास हे श्रीराम आहेत. हनुमान ज्याचा प्रत्येक श्वास आहे, कोण आहेत, प्रभू श्रीराम आहेत. त्यामुळे त्या हनुमंताचे स्मरण केल्याशिवाय तो राम प्राप्त करणे अशक्यच आहे. म्हणूनच त्याला रामचंद्र रूपी खजिन्याची किल्ली असे पण संबोधले जाते. आदिशक्ती सीता म्हणजे प्रकृती आणि राम म्हणजे पुरुष, असा प्रकृती पुरुषाचा मिलाप झाल्याशिवाय कुठलंच कार्य पार पडू शकत नाही. म्हणून काय शब्दाचा उपयोग करण्यात आला, सीता शक्ती ही. पुढे काय आहे, अथ ध्यानं ध्याये धाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामान्कारूढ सीता मुखकमलमिलल लोचनं नीरधामं नानालंकारधितं दधतमृजटां मंडनं रामचंद्रम. हे जे 4 श्लोक आहे ना, याच्यामध्ये ध्यान अवस्था सांगितल्या आहेत. ज्यांना युद्धात विजय प्राप्त करायचा असेल आणि रोजच्या जीवनातील मोठ्या संकटावर मात करायची असेल, त्यांनी त्यांचे अजान भाऊ आहेत, त्याच्या हातात धनुष्यबाण आहे असं रूप डोळ्यासमोर आणून ध्यान करावे व पुढील राम रक्षा म्हणावी. हे जे 4 श्लोक आहेत, ध्याये धाजानुभावांपासून ददतमृजटा मंडनम रामचंद्रम, हे जे 4 श्लोक आहे ना, तर ज्यांना युद्धात विजय प्राप्त करायचा आहे किंवा त्यांच्या रोजच्या जीवनातील मोठ्या संकटावर मात करायची असेल, त्यांनी काय करावे, त्यांनी अजान भाऊ आहे, ज्यांच्या हातात धनुष्य बाण आहेत, असे रामाचे रूप डोळ्यासमोर आणावे, त्यांचं ध्यान करावं आणि पुढील रामरक्षा म्हणावी, तर त्यांना फायदा होईल. नंतर जो पद्मासन घालून पितांबर नेसलाय, कोण, प्रभू श्रीराम, ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे पाणीदार आहेत, ज्याला योग सामर्थ्यवान व्हायचे आहे, त्याने हे रूप ध्यानात ठेवून ध्यान करावे. ज्याला योग सामर्थ्यवान व्हायचे आहे त्या व्यक्ती करता आहे. नंतर काय फायदा होतो, ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे
जे सीतेकडे डोळे लावून बसले आहेत, ज्यांची कांती गडद श्याम वर्ण आहे, ज्यांना विवाह करायचा आहे किंवा आपला संसार सुरळीतपणे चालवायचा आहे, त्यासाठी असे ध्यान डोळ्यात साठवून उर्वरित रामरक्षा म्हणावी. पुढे ज्याने जटा बांधून संन्यासी वृत्ती अवलंबली आहे, असे ध्यान साठवून ज्यांना नाना अलंकार धनलक्ष्मी ह्याची आवश्यकता आहे, त्यांनी उर्वरित रामरक्षा म्हणावी. तर ज्यांना अलंकार नाना अलंकार पाहिजे असेल, धनलक्ष्मी पाहिजे असेल, त्यांनी काय करावे? जटा बांधून संन्यासी वृत्ती अवलंबली आहे असे रामाचे रूप आपल्या ध्यानात साठवायचे आणि पुढील रामरक्षा म्हणायची. तुम्हाला 3-4 फायदे आतापर्यंत हे 4 फायदे मोठे मोठे सांगितले. अजून पुढचे पण फायदे आपण पाहूया. शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मज कौसल्यो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति ग्राणन् पातु मखत्राता मुखं सौमित्रि वत्सल जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दित स्कंदो दिव्यायुधो पातु भुजो भग्नेश कार्मुक करो सीतापति पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाम्भीं जाम्बवदाश्रय सुग्रीवेशकटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभु उरु रघुत्तं पातु रक्षक कुलविनाशकृत् जानुनी सेतुकुरु पातु जंगे दशमुखान्तक पादो विभीषण श्रीद पातु रामोखिलं वपु. हे जे श्लोक्स आहेत, तर सर्वप्रथम तर हे एक गर्भ कल्याण मंत्र आहे. हे जे श्लोक आहे हे कोणते श्लोक आहेत? गर्भ कल्याण मंत्र आहेत. कारण जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिच्या मनात आपल्या येणाऱ्या अपत्याविषयी असंख्य प्रकारच्या कल्पना असतात. तेव्हा ते मूल कसं जन्माला यावं आणि त्या मुलाबाळांनी भरलेल्या घराचं संरक्षण कसं करायचं, तर हे 5 श्लोक हे संरक्षण दर्शवण्याचे काम करतात किंवा संरक्षण दर्शवतात. या 5 श्लोकामधील शब्द शरीरातील अवयवांशी निगडित आहे. जे आमच्या शरीराचे जे अवयव आहे ना, त्यांच्याशी निगडित आहेत. आपण जर एक एक अवयवाला हात लावून अतिशय श्रद्धेने हे श्लोक म्हटले तर निश्चितच याचा प्रत्यय पण येतो. म्हणजे हे श्लोक म्हणताना आपल्या शरीराच्या एक एक अवयव जो आहे त्याला हात लावायचा आणि श्लोक म्हणायचे आहे, तर त्याचा तुम्हाला काय येईल? प्रत्यय पण येईल. त्याचे निरूपण पुढील प्रमाणे आहे. प्राचीन योगशास्त्रात आपल्या शरीरात कमरेपासून डोक्यापर्यंत 7 चक्रे सांगितली आहेत. 7 चक्र. 7 चक्रस बद्दल तुम्हालाही माहीत असेल. तर पहिला कोणता चक्र आहे? इकडे येते कमरेच्या खाली थोडंसं मूलाधार आहे, मग स्वाधिष्ठान आलं, मग मणिपूर आलं, मग अनाहत आलं, मग विशुद्ध आलं, मग आज्ञाचक्र आलं आणि मग सहस्त्रार चक्र आलं. हे 7 चक्र आहेत. या 7 चक्रावर आपली शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. समजा आपल्याला शारीरिक प्रगती पाहिजे, बौद्धिक प्रगती पाहिजे, मानसिक प्रगती पाहिजे किंवा आध्यात्मिक प्रगती पाहिजे, तर या 7 चक्रांवरच अवलंबून आहे. तर आपण आता रामरक्षेचा या 7 चक्रांशी कसा संबंध आहे ते पाहूया. आता आधुनिक वैदिक शास्त्रात काही नलिका विरहित ग्रंथी आहेत, ज्यांना नलिका विरहित ग्रंथी म्हणतात. आपल्या शरीरात असतात त्यांना अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणू तो एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. एंडोक्राइन ग्लँड म्हणतात, ज्यांना जे सायन्समध्ये आहे त्यांना माहीत असेल. या ग्लँड्स कोणत्या आहे? पहिले आहे पिनियल, पिट्युटरी, थायरॉइड व हायपोथायरॉइड, थायमस आहे, नंतर पॅनक्रियाज आहे, एंड्रेनल आहे व गोनाइड्स आहे. या कशा ग्रंथी आहेत? यांच्यात तयार होणारी संप्ररके म्हणजे शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने, ठीक आहे, अथवा हॉर्मोन्स म्हणू आपण, सरळ भाषेमध्ये हॉर्मोन्स म्हणू. ही सरळ रक्तात मिसळतात, डायरेक्ट आपल्या रक्तात मिसळतात. म्हणून या ग्रंथी जर अकार्यक्षम झाल्या तर त्याचे फार वाईट परिणाम होतात व हे वैद्यक शास्त्रालाही माहीत आहे, मेडिकल सायन्सलाही माहीत आहे. मेडिकल सायन्समध्ये या नलिका विरहित ग्रंथीचा आणि योग्य शास्त्रातील चक्रे यांच्या शरीरातील स्थानात साधर्म कसे आहे किंवा शिवाय बुध कौशिक ऋषींची रामरक्षा कशी या सर्वांशी निगडित आहे ते आपण पाहून घेऊया.
म्हणजे कोणाला या गोष्टींचा त्रास असेल, मी जे आता समोर तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टींचा त्रास असेल तर पहिले काही श्लोक म्हणू, मग त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो की कसा फायदा होऊ शकतो. तर रामरक्षेच्या 38 श्लोकापैकी खालील 5 श्लोक म्हणजे 5 ते 9 नंबरचे विशेष आहेत. रामरक्षा पठेत पासून पादो विभीषण श्रीदपर्यंत, पादो विभीषण श्रीदपर्यंत या श्लोकांना रामरक्षा कवच पण म्हटल्या जाते. यांना पूर्ण रामरक्षा नाही म्हणायची आहे ना, तर मी जे काही श्लोक आता म्हणेल ते श्लोक म्हणावे. हे काय आहे? एक रामरक्षा कवच आहे. राम रक्षां पठेत प्राज्ञ पापत्नीं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मज कौसल्यो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणन् पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल जिह्वा विद्यार्थी पातु कंठं भरतवन्दित स्कंधो दिव्यायुधो पातु भुजो भग्नेश कार्मुक करौ सीतापति पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाम्भीं जाम्बवदाश्रय सुग्रीवे शकटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभु उरूरघुत्तम पातु रक्षक कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जंगेत मुखांतक पादो विभीषण श्रीध पातु रामोखिलं वपु. हे श्लोक आहेत. यांना काय संबोधले जाते? रामरक्षा कवच. ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी एवढे श्लोक रोज म्हणावे. पण कसे म्हणावे? कवच म्हणजे जी आपले सर्व संकटापासून आणि शारीरिक मानसिक भीतीपासून रक्षण करते, याला कवच म्हणतात. या कवचाचे पठन नलिका विरहित ग्रंथी आणि षटचक्रे जागृत करून व अधिक कार्यक्षम बनवतात. आपले षटचक्रे पण जागृत करतात. हे 5 श्लोक शरीरातील अवयवांना हात लावून म्हणावे. त्यांच्याशिवाय प्रत्येक श्लोकात श्रीरामचंद्राच्या जीवनातील प्रसंग व व्यक्ती सूचित होतात. त्यामुळे कवच वाचताना प्रभू श्रीरामचंद्राचे जीवन चरित्रच डोळ्यासमोर उभे राहते, जेणेकरून रामायणातील ठळक विषयांचे चिंतन आपोआपच काय होते? घडते. आपोआपच घडते. तर हे सहस्त्रार सांगितलं तुम्हाला. टाळू हे इथे कोणती ग्रंथी आहे? पिनियल ग्रंथी आहे. इथे काय म्हणायचं आपल्याला? शिरो मे राघव पातू. जेव्हा आपण शिरो मे राघव पातू म्हणू तेव्हा इथे हात ठेवायचा. मग आज्ञा, भूपज्ञ हे भूपद्य किंवा पिट्युटरी ग्रंथी म्हणतो. जेव्हा कौसल्य दृशो पातू हा श्लोक म्हणतो ना, तेव्हा इथे हात ठेवायचा आपल्या डोळ्यांवर. नंतर विशुद्ध गळा, थायरॉइड ग्रंथी राहते इथे. कंठम भरतवंदित हा श्लोक सुरू होतो इथून, इथे हात ठेवायचा तेव्हा. नंतर अनाहत म्हणजे आपले हृदय. इथे कोणती ग्रंथी राहते? इथे राहते थायमस ग्रंथी इथे राहते. म्हणून हृदयम जामदग्नजित हा श्लोक म्हणताना इथे हात ठेवायचा. मग मणिपूर, छाती व पोटाचा मध्यभाग, हा जो आपला मध्यभाग आहे इथे पॅनक्रियाज राहतात. मध्यम पातु खरध्वंसी, मध्यम पातु खरध्वंसी. म्हणून ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी काय करावे उद्या मी तुम्हाला नक्की सांगेल. पण रामरक्षा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी रामरक्षा रोज म्हणावी. ती कशी म्हणावी ती मी नक्की उद्या सांगेल. नंतर स्वादिष्टान, बिंबी, इथे एंड्रेनल ग्रंथी राहते. नांभी जांबवदाश्रय हे हा जेव्हा श्लोक म्हणू तेव्हा तिथे हात ठेवायचा. नंतर मूलाधार, कमरेच्या खाली थोडंसं, तिथे गोनाइड्स ग्रंथी राहते. सुग्रीवेश कटी पातू हा मंत्र म्हणताना तिथे हात ठेवायचा. तर शिरोमे राघव पातू म्हणताना हात डोक्यावर ठेवून राघव शब्दाने आज्ञाचक्र सक्रिय करत आहोत असे समजावे. आता राघव म्हणजे रघुवंशातील या राजाने कौस्य नावाच्या ब्राह्मण पुत्राची गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केलेला खटाटोप. कुठल्याही याचकाला कधीही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही हे त्यांचे व्रत. कौस्यपुत्राला आपले गुरुजी नाही म्हणत असले तरी त्यांना 13 कोटी सुवर्णमुद्राची गुरुदक्षिणा द्यायचीच होती. त्यामुळे तो राघव राजाकडे गेला. पण खूप यज्ञयागामुळे त्याचा खजिना संपत आला होता. कोणाचा? राजाचा. त्यामुळे तो निघून तसाच परत निघाला असता त्याला राघवाने रोखले आणि आता कुबेरावर स्वारी करायची असे ठरवले. ही बातमी कुबेराला कळताच त्याने सकाळी राघवाच्या दारात सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला व अशा प्रकारे त्याची इच्छा पूर्ण झाली. अशा पूर्वजांच्या
सद्विचारांचे चिंतन करून प्रभू श्रीरामचंद्र वर्तन करीत असत. म्हणून शिरोमेय राघव पातू, असे शिर मला प्रदान कर, ही एक प्रार्थना आहे. नंतर भालम दशरथात मजह म्हणताना आपल्या कपाळावर हात ठेवावा, आपले जे नेत्र आहे तिथे हात ठेवावा. दशरथ म्हणजे 10 कर्मेंद्रिय व 10 ज्ञानेंद्रियाचा रथ, त्याचा आत्मज म्हणजे श्रीरामचंद्र माझ्या कपाळाचे रक्षण करोत. नंतर कौसल्य दृशोपातू म्हणताना डोळ्यावर हात ठेवावा. पुढचा शब्द काय आहे? कौसल्य दृशोपातू. रामचंद्रांना सीता सोडल्याखेरीज सगळ्या स्त्रिया कौसल्या मातेप्रमाणेच दिसत, आणि कौसल्या मातेचे 2 चक्षु बुद्धी व आत्मबल यांनी युक्त आपल्या पुत्राकडे बघत असत. कोण? कौसल्या मातेचे 2 चक्षु रामाकडे कसे बघत? बुद्धी व आत्मबल यांनी आपल्या पुत्राकडे बघत असत. रामायणातील एक गोष्ट आहे. एकदा मंदोदरी रावणाला म्हणाली, तुम्हाला सर्व मायावी सिद्धी प्राप्त आहेत, मग तुम्ही रामाचे रूप घेऊन सीतेला का नाही पळवत? त्यावर रावण काय म्हणाला? रामाचे रूप मी घेईन, पण एकदा का मी राम राय झालो तर मला तुझ्याशिवाय सगळ्या स्त्रिया या कौसल्यप्रमाणेच दिसतील, अशी ही रामाची दृष्टी मद प्राप्त हो. तर का बरं अपहरण नाही केलं रामाचं रूप घेऊन रावणाने? कारण रावण काय म्हणाला मंदोदरीला? मला तुझ्याशिवाय जगातल्या सगळ्या स्त्रिया कशा दिसतील? कौसल्य मातेप्रमाणे दिसतील, म्हणून मी रामाचं रूप धारण करू शकत नाही. नंतर विश्वामित्र प्रिय श्रुती, ही विश्वामित्र प्रिय श्रुती म्हणताना या कानाला हात लावून म्हणावे. एकदा दशरथ राजा करून यज्ञ जे करायचे त्याचं संरक्षण करण्यासाठी विश्वामित्र राम लक्ष्मणांना आपल्याबरोबर घेऊन गेले असता विश्वामित्रांनी जे काही वेदशास्त्राचे ज्ञान दिले ते सर्व कानांनी श्रवण करून आत्मसात केले, अशी श्रवणशक्ती मला प्रदान करोत. म्हणून विश्वामित्र प्रियश्रुती म्हणताना दोन्ही कानांवर हात ठेवावे. नंतर पुढे काय आहे? घ्राणन पाहतो मखत्राता म्हणताना या नाकावर हात ठेवावे. घ्राण म्हणजे नाक, मखत्राता म्हणजे यज्ञाचे रक्षण करणारे प्रभू रामचंद्र. यज्ञात दिलेला तुपाच्या चंदनाच्या आहुतीने वातावरणात शुद्धी होते, त्यासाठी मी यज्ञ करेन, गणेशयाग करेन, दत्तयाग करेन, जेणेकरून मला शुद्ध हवा मिळेल याचे भान राहावे, म्हणून हा श्लोक. आज किती लोक करतात गणेशयाग किंवा दत्तयाग? नाही करत ना. मग जेव्हा आपण घ्राणन पाहतो मखत्राता असं नाकावर हात ठेवून म्हणतो ना, तेव्हा आपल्या याचं भान राहते की मला गणेशयाग करायचा आहे, मला दत्तयाग करायचा आहे, कारण त्याच्यामुळे मला काय भेटेल? शुद्ध हवा मिळेल. आज हवा कशी आहे? अशुद्ध हवा आहे. नंतर मुखम सौमित्री वत्सल म्हणताना तोंडावर हात ठेवावा. मुखम सौमित्री वत्सल म्हणताना या तोंडावर हात ठेवावा. जिव्हा निधी पातू म्हणताना जिभेवर हात आहे अशी कल्पना करावी. जिभेवर हात ठेवू नका, पण जिभेवर हात आहे अशी कल्पना करा. कंठम भरतवंती म्हणताना गळ्यावर, आणि स्कंधो दिव्या युधो पाहतू म्हणताना या दोन्ही खांद्यावर हात ठेवावा. भुजो भग्नेश कारमुक म्हणताना भुज म्हणजे आपल्या दंडावर लक्ष द्यावे. कारमुक म्हणजे धनुष्य आणि भग्नेश म्हणजे भंग पावणे. ज्या रामरायाने शिवधनुष्य स्वतःच्या बाहूंमधील बलाने आत्मबलाने नुसते उचललेच नाही तर कडकड मोडले देखील, असे बल असणारा रामराय माझे बाहूंचे काय करो? रक्षण करो. नंतर करो सीता पतिपातू म्हणताना आपल्या या दोन्ही हाताकडे लक्ष द्यावे. एकदा लग्न झाल्यावर श्रीरामांनी सीतेला कधीही अंतर दिले नाही. जी सीता ज्यांच्यापासून दूर गेली ती सूक्ष्म रूपाने गेली खरी, सीता त्यांच्या समेवतच होती. सीता रामाच्या सोबतच होती, फक्त कोणत्या रूपाने दूर केली? सूक्ष्म रूपाने दूर केली. आणि जी अग्नीत विलीन झाली तो अग्नी म्हणजेच प्रभू श्रीराम होते. त्यामुळे असे कर ज्याचे आहे तो माझ्या हातांचे रक्षण करोत. त्यामुळे असे कर ज्याचे आहे तो माझ्या हातांचे रक्षण करोत. नंतर हृदयम ज्यामध्ये दग्नजित म्हणताना हृदय म्हणजे आपल्या अनाहत चक्राचे संरक्षण करण्याची काय करावी? प्रार्थना करावी. नंतर मध्यम पाहतो खरद्वंशी म्हणताना छाती व पोट यांच्या मध्यभागी हात ठेवावा.
कुठे ठेवावा? छाती आणि पोट यांचा जो मध्यभाग आहे तिथे हात ठेवावा. नांभी जाम वदाश्रय म्हणताना आपल्या बेंबीवर हात ठेवावा. नंतर सुग्रीवेश कटी पातू म्हणताना आपल्या कमरेवर हात ठेवावा. नंतर जानुनी सेतुगुरु पातू म्हणताना आपल्या दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवावा. जंगे दशमुखांतक म्हणताना आपल्या पोटऱ्यांवर हात ठेवावा व पादो विभीषण श्रीद म्हणताना आपल्या पावलांवर हात ठेवावा. पातू रामोखिलम म्हणताना सर्व शरीराचे राम रक्षण करो अशी काय करावी? अशी प्रार्थना करावी. तर अशा प्रकारे प्रत्येक अवयवांचे श्रीरामचंद्राच्या आयुष्यात आलेले प्रसंग व गुणवर्णनाकडे लक्ष देऊन ते माझ्याकडे संक्रमित होत आहेत असा विचार करून ही रामरक्षा तुम्ही म्हणावी. जर तुम्ही अशी रामरक्षा म्हटली, असा विचार करून रामरक्षा म्हटली किंवा आपल्या नातवंडांना सांगितली, आपल्या मुलाबाळांना सांगितली घरी ना, तर निश्चितच आपल्या घरी रोज संध्याकाळी रामरक्षा म्हटली जाईल. कारण काय, रामरक्षेचे फायदे खूप आहेत. फक्त म्हणायची कशी आणि का म्हणायची हे तर समजलं पाहिजे पहिले. हा एक समजवण्याचा छोटासा माझा प्रयत्न होता. मला असं वाटते की आपल्या शरीरामध्ये जे रोग येतात ते 7 चक्र आपले संतुलित झाले, पूर्ण शरीर आपलं संतुलित राहिलं तर आपल्या शरीरात रोग येणं शक्यच नाही ना. मग 7 चक्र पूर्ण शरीर संतुलित करण्यासाठी भगवान श्रीरामांनी बुध कौशिक ऋषींच्या मार्फत ही रामरक्षा रूपी एक स्तोत्र आपल्याला दिलाय ना. 5-10 मिनिटाच्या वरती वेळ लागत नाही. एकदा तुम्ही पाठ केली, तुम्हाला रामरक्षा पाठ असेल तर 5 मिनिटाच्या वेळ किंवा 10 मिनिटाच्या वरती वेळ लागत नाही. पहिले पाठ करून घ्या, पाहून म्हणा, रामरक्षा म्हणायला सुरुवात करा, त्याचे फायदे तुम्ही अनुभवा. डेफिनेटली फायदेच होतील. तर आज एक छोटासा व्हिडिओ होता. उद्या रामरक्षाचे काही असे मंत्र सांगेल तुम्हाला की त्या मंत्रांनी कोणत्या रोगावर फायदा होऊ शकतो. स्पेशली डायबिटीस करता सांगेल मी उद्या. ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवू. उद्या परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार. जय श्रीराम.